नांदेड़ के डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज व तजुर्बात से नांदेड़ के अलावा दीगर जिलों के मरीज भी इस्तेफादा कर रहे हैं। बारड़ के शेमुबी इलाके के मुस्तफ़ा शेख को दिल का आर्जा लाहक था। चलते वक्त दम का आना, घबराहट होना और बीपी बढ़ जाने जैसी परेशानी में मुब्तला थे। जब इन्होंने डॉक्टर विलास धर्म अधिकारी से मुलाकात की तो डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने इनके खून की जांच पड़ताल की। जांच के दौरान मुस्तफ़ा की किडनी की पंपिंग कम नजर आई। डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने EECP के जरिए इनका इलाज शुरू किया और 40 दिन में ही मुस्तफ़ा मुकम्मल सेहतमंद हो गए। बस स्टैंड के करीब डॉक्टर लाइन में मोतेवार हॉस्पिटल के करीब वाक़े दत्त कृपा हार्ट केयर व EECP सेंटर में 16 अप्रैल को कार्टोग्राफी चेकअप कैंप रखा गया है। ये कैंप सुबह 9 बजे से दोपहर 4 बजे तक रखा गया है। इस मौके पर डॉक्टर विलास धर्म अधिकारी भी अपनी खिदमत अंजाम देंगे। मुस्तफ़ा शेख शिम्बोली, और मेरे को घबराहट होती थी और बीपी बढ़ के रहता था और ऐसा, तो फिर NS साहब का निकाह बारड़ को, उनका नहीं जाने के बाद उन्होंने फिर ये सर का नाम बताए, एड्रेस बताने से आने के बाद जो है सो ट्रीटमेंट वो करे तो अभी फ़िलहाल ज़रा अच्छा है। क्या प्रॉब्लम था, क्या होता? घबराहट होती थी, ऐसा दिखता था ये साइड में, ऐसा दम लगता था। अभी वो ये ट्रीटमेंट से सब नॉर्मल है, अभी कोई प्रॉब्लम नहीं। तो सर ने क्या करे ट्रीटमेंट वो ECP करे और वो मशीन चलाए वो 40 दिन। हाँ, 40 दिन के बाद कैसा लग रहा है? एकदम अभी नॉर्मल है, एकदम घबराहट नहीं है, कुछ नहीं है, सब नॉर्मल हो गया। नहीं, दम नहीं, कुछ नहीं। जो लोग समझो इससे प्रभावित है पेशेंट दूसरे, हाँ, उनके लिए क्या संदेश देना चाहिए? उन्होंने भी आए अपना जो है सो आके अच्छा ट्रीटमेंट करे, अच्छा है बिगर। हाँ, अच्छे हो गया। अभी अपना किडनी का भी प्रॉब्लम था, वो भी सॉल्व हो गया। ठीक, हाँ, अभी एकदम। हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर विलास धर्म अधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि EECP सेंटर जे की आपल्या चिन्नावर पॅथॉलॉजीच्या खाली चालू झालेलं आहे, नुकतं स्थलांतरित झालेलं आहे, त्यांच्यातर्फे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। तर आज आमचे एक पेशंट आहेत, त्यांची ट्रीटमेंट संपत आलेली आहे। यांचं नाव आहे शेख मुस्तफा। तर यांनी आमच्याकडे आले होते 3 महिन्यापूर्वी। ज्यावेळेस आले होते त्यावेळेस त्यांचा आम्ही कार्टोग्राफी टेस्ट केली होती, जे की नॉन सर्जिकल टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्या हृदयाचा रक्तपुरवठा आपल्या लक्षात येतो। तर याच्यामध्ये थोडंसं त्यांच्या हृदयाच्या रक्तपुरवठामध्ये ऑब्स्ट्रक्शन्स होते, रक्तपुरवठा कमी होत होता, त्याच्यामुळे त्यांना दम लागणे, छातीत दुखणे हा त्रास व्हायचा। मग हे ट्रीटमेंट चालू करण्यापूर्वी आम्ही काही त्यांच्या रक्ताच्या तपासण्या केल्या। तर त्या तपासण्या केल्यावर आमच्या असं लक्षात आलं की त्यांना किडनीचा पण प्रॉब्लेम आहे। त्यांच्या किडनीचं क्रिएटिनिन वाढलेलं होतं, हा त्यांचा रिपोर्ट आहे। आणि त्यांच्या किडनीचं GFR, जे की किडनीची आपण फिल्ट्रेशन कॅपॅसिटी जे आपण म्हणतो मेडिकल टर्ममध्ये, GFR ज्याला आपण म्हणतो, त्यांची पंपिंग 64% झाली होती। नॉर्मल 90% इतकी असते, ती 64% झाली होती। क्रिएटिनिन वाढलेलं होतं, त्यांना माहिती नव्हतं ॲक्च्युअली। ते आपण टेस्ट केलं त्यावेळेस आपल्याला ते लक्षात आलं आणि आपण ट्रीटमेंट त्यांना हृदयाचा रक्तपुरवठा वाढवण्यासाठी केली। आणि जेव्हा ट्रीटमेंट झाली त्यावेळेस आपण टेस्ट केली असता हे जे ब्ल्यू होतं ते ग्रीन झालेलं आहे, म्हणजे रक्तपुरवठामध्ये जो पहिले जास्त ऑब्स्ट्रक्शन होतं ते आता ऑब्स्ट्रक्शन कमी झालेलं आहे, रक्तपुरवठा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं दम लागणे, छातीत दुखणे हा त्रास पूर्ण कमी झालेला आहे। आणि त्याच्यासोबतच जे आपण किडनीची ज्याला आपण पंपिंग म्हणतो, ती पंपिंग 75% इतकी वाढलेली आहे आणि क्रिएटसुद्धा नॉर्मल झालेला आहे। तर मला एवढंच सांगायचं की EECP ट्रीटमेंटमुळे नुसतं हार्टचंच नाही तर लिव्हर, ब्रेन आणि किडनी यांचंसुद्धा ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्याच्यामुळे ज्यांचं क्रिएटिनिन वाढलेलं आहे, ज्यांची किडनीची पंपिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्यांची पंपिंग कॅपॅसिटीसुद्धा वाढून येते। आणि यांच्यासारखे असे भरपूर पेशंट असतात की परेशान आहेत, त्यांना या ट्रीटमेंटबद्दल माहिती नाही आहे, त्यांना कोणी मार्गदर्शन देत नाही। तर अशा पेशंटला मी सांगू इच्छितो की तुम्ही एकदा आमच्या दत्तकृपा हार्ट केअर सेंटरला भेट द्या आणि तुम्हाला ही ट्रीटमेंट जमते का जाणून घ्या। जर तुम्हाला ही ट्रीटमेंट जमत असेल तर नक्कीच तुम्हाला या ट्रीटमेंटने फायदा होईल। आपण दर महिन्याला कार्टोग्राफी नावाची एक नॉन सर्जिकल टेस्ट करतो, ज्याप्रमाणे EECP नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे, त्याचप्रमाणे कार्टोग्राफी एक नॉन सर्जिकल तपासणी आहे, ज्याला आपण 3D व्हॅस्क्युलोग्राफी असे आपण म्हणतो। याच्यामध्ये हृदयाचा होणारा रक्तपुरवठा, हृदयाच्या स्नायूची काय कंडिशन आहे, हृदयाचे स्नायू कुठे डॅमेज झालेले आहे का, हृदयाला किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळत आहे, हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी किती, या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात। तर आपण या एप्रिल महिन्यामध्ये आपण कार्टोग्राफीची तपासणी दिनांक 16 एप्रिल रोजी वार
मंगळवारी 16 एप्रिल रोजी मंगळवारी आपण कार्टोग्राफीची तपासणी ठेवलेली आहे. तर या तपासणीमध्ये आपण हृदयाचे 10 ते पानाचा रिपोर्ट येतो आणि हृदयाच्या पूर्ण बद्दल माहिती मिळते आपल्याला आणि मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत ही तपासणी करण्यात येते. तर ही तपासणी कोणी करावी? ज्यांना 30च्या वर ज्यांचं वय आहे, ज्यांच्या आईवडिलांना हृदयाचा प्रॉब्लेम झालेला आहे, हार्ट अटॅक आलेला आहे किंवा हार्ट अटॅकमुळे डेथ झालेली आहे, ज्यांना अति ताणतणाव आहे, ज्यांचा मद्यपान धूम्रपान अशी व्यसनं करतात, ज्यांच्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या नाहीत, रात्री जागरण करतात, दिवसा झोपतात, ज्यांना ऑलरेडी डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, ज्यांच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे, असे आणि जे लठ्ठ आहेत अशा सर्वांनी कार्टोग्राफी करून आपल्या हृदयाचा रक्तपुरवठा जाणून घ्यावा. आणि हे केल्यास तुमचा भविष्यातील होणारा हृदयाचा आजार टाळता येऊ शकतो. आणि जर तुम्ही वेळीच अँजिओप्लास्टी, बायपास किंवा जे कोणत्या उपचार असतील ते घेतले तर तुमचा हृदयामुळे होणारा मृत्यू आपण टाळू शकतो. तर ह्या गोष्टीचा अवेअरनेस करण्यासाठी, हृदयामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी आम्ही हे कार्टोग्राफीचे तपासणी आम्ही दर महिन्याला ठेवत आहोत आणि पुढच्या महिन्यात सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे. तर त्याची फीस जी आहे ही पुण्या मुंबईला 10,000 आहे आणि आमच्याकडे आम्ही फक्त 5,500 रुपये ही फीस ठेवलेली आहे. तर जास्तीत जास्त हृदय रुग्णांनी दिनांक 16 एप्रिलला मंगळवारी या शिबिराचा लाभ घ्यावा. धन्यवाद. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ही तपासणी ठेवलेली आहे. 5,500 रुपये फीस आहे आणि पुण्या मुंबईला ही आपण 10,000 रुपये करतो. इथे आपण 5,500 रुपये फीस ठेवलेली.